नाशिकमध्ये आता मतदान करण्यात आलेले आणि मतदान करण्यासाठी मतदार मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडलेले आहेत। अशातच सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। कांदे आणि भुजबळांचे समर्थक एकमेकांना भिडले। यावेळी नाशिकच्या नांदगावमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। या संदर्भातला एक खास रिपोर्ट आपण पाहूया। नांदगावमध्ये भुजबळ आणि कांदे भिडले। आज तुझा मर्डर फिक्स। कांदेंची भुजबळांना खुलेआम धमकी। आज तुझा मर्डर फिक्स आहे। आज तुझा मर्डर फिक्स आहे। ही धमकी कुठल्या गावगुंडानं नाही तर शिंदे गटाचे आमदार आणि उमेदवार सुहास कांदेंनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळांना दिली आहे। राज्यातील बहुचर्चित मतदारसंघ असलेल्या नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला। यावेळी सुहास कांदेंनी भुजबळांना जीवे मारण्याची धमकी दिली। नाशिक मनमाड रोडवर खुलेआम नेमका कसा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला ते पाहूया। नांदगावच्या गुरुकुल कॉलेजमधून मतदार मतदानाला निघाले। समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावून मतदारांना अडवलं। मतदारांना डांबून ठेवल्याचा समीर भुजबळांचा आरोप। मतदारांना मतदान केंद्रावर नेण्याची व्यवस्था केल्याचा कांदेंचा दावा। कांदेंच्या गाडीतील मतदारांची चौकशी करण्याची भुजबळांची मागणी। भर रस्त्यावर भुजबळ आणि कांदे आमने सामने आल्यानं राडा। सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी। कांदेंनी मतदारांना डांबून ठेवून आचारसंहितेचा भंग केला। एवढंच नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप समीर भुजबळांनी केलाय। तर आपण समीर भुजबळांना धमकी दिली नसल्याची सारवासारव सुहास कांदेंनी केली आहे। कांदे तिकडे आल्यानंतर त्यांनी शिवीगाळ केला, खूप मोठ्या दादागिरीनं आरडाओरडा केला। माझ्यावर अंगावर येऊन तुझा आज मी मर्डर करणार, मर्डर फिक्स आहे अशा 2-4 वेळा संबोधन केलं आणि शिवीगाळ करायचा प्रयत्न केला। आमचं म्हणणं एवढंच होतं की ही जनता जी आलेली ह्यांना तुम्ही डांबून ठेवलेलं आहे का? बरं, एवढ्या मोठ्या संख्येने कांदे स्वतः म्हणतोय की मी ते 10,000 लोक आहेत, हा गुन्हा नाही आहे का? आचारसंहितेचा भंग नाही आहे का? ऊस साखर कारखान्यावर ते सर्व आले होते। त्यांच्याच मुकरदमांनी एक जेवण ठेवलं होतं एका ठिकाणी सर्वांना मिळून। ते तिथं आले होते तर समीर भुजबळ आणि त्याचे काही गुंड आले आणि त्यांनी त्यांना मारहाण केली, जातीवाचक शिव्या दिल्या आणि त्यांच्या गाड्या अडवल्या, काही गाड्या फोडल्या पण मला वाटतं। नाही, मी ॲक्च्युली असं समीर भाऊंचं नाव घेऊन नाही धमकी दिली, ते चुकीचं व्हायरल होतं। समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा करत छगन भुजबळांनी आम्ही लढाईला तयार आहोत असा इशारा दिलाय। पिस्तूल रिव्हॉल्वर होते त्यांच्याकडे काय, आणि त्याने ते सांगितलं तो ठार करून टाकेल म्हणून। या अशा रीतीने जर दबंगगिरी दादागिरी चालू असेल तर मोठं कठीण आहे। मग आम्ही पण लढायला तयार आहोत। नांदगावमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज राड्याची दखल निवडणूक आयोगानं घेतली। तर राड्या प्रकरणी नांदगावमध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आले। मात्र लोकप्रतिनिधी अशी एकमेकांना खुलेआम जीवे मारण्याची धमकी देत असल्यामुळे लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लागलाय। तर या हाय व्होल्टेज ड्राम्याचा निकालावर काय परिणाम होणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। अजय सोनावणे आणि अभिजित सोनावणेंसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नाशिक।